नाही, आता मी आणि आमदार प्रसाद लाड आलेलो आहोत. आम्ही आतापर्यंत जी कार्यवाही झालेली आहे तिथं त्याची आम्हाला अपडेट असतेच, परंतु मी विभागीय आयुक्तांनाच मी विनंती केली होती की वस्तुनिष्ठ माहिती जरा वेगळ्या जिल्ह्याची ठेवावी. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रारी आहेत की त्यांनी व्हॅलिडिटी असूनही दाखले दिले नाही किंवा मी देणार नाही, असे काही वस्तुनिष्ठ काय आहे. आणि मग आम्ही तिकडे जाणार आहोत. चर्चेला येऊ द्यात, पण मी उपोषण करणार असं जरांगे पाटील ठामपणे सांगितलं. नाही, आता शेवटी पाटलांचा तो अधिकार आणि उपोषण च्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान होईल असा मला विश्वास आहे. तर तुम्ही मराठवाड्याचं नुकसान करताय, सगळे कार्यालय परत होऊन जातात, हलवतायत, असा आरोप होता. असं आहे की मला वाटतं की त्या आरोपात काही तथ्य नाही आहे. एक एक कार्यालय कारण नाही सांगतो मी. कारण असं आहे की आता मूलभूत जिथं काम आहे, आता नदीवर प्रकल्प आपल्याला करायचा आहे, 57 टीएमसी पाणी इकडे आणायचं, मग कार्यालय कुठे राहणार? ते वरच्या भागातच कार्यालय घेऊन गेलं पाहिजे ना, तिथं अधिकाऱ्यांना काम करायचं आहे. इथलं मुख्य अभियंता कार्यालय जे होतं एक, आपण ते नांदेडला नेलं. आपण नांदेड काय घेतलं? नांदेडला सगळे जास्त धरणं आहेत. नांदेडून 5 तास लागतं माणसाला रोज संभाजीनगरला यायला. तर इथं जर काढले, चीफ इंजिनियर जर नांदेड जाऊन बसले, तर त्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेटली काम होईल सगळं. सब डिव्हिजन करतात मराठवाड्यात. नाही, मला वाटत नाही की त्याची दोन्हीला काय घेऊन जातात असा आक्षेप घेतात. नाही आता दोन्ही मोठे सेंटर आहे. नाही माझा मत ते लोणीला घेऊन जाण्याबद्दलचं, मी तर लोणीचं कार्यालय, मला काही लोणीला घेऊन जायची हे नव्हती. मुळातच काय आहे की नदीजोड कार्यालय कोणतं येईल आपण तिथे, फक्त नदीजोड प्रकल्पासाठी आम्ही कार्यवाही करता समन्वय राहण्यासाठी कार्यालय गेलेलं आहे. त्यांनी कार्यालयाने जर कार्यालय लोणीला न नेताही जर राहिले, त्यांनी काय, माझा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये. कारण फक्त आता उद्या ते कार्यालय नाशिकला गेले असते तर मग काय आक्षेप नव्हता. मराठवाडा असतं तर काय. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.